साजरा करत असताना मंडळीतील सर्व वडील लोकांना, सर्व वडील वर्गांना, मंडळीच्या सर्व मातांकडून पितृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पितृदिन साजरा करत असताना आपण केवळ कुटुंबातील वडील, मंडळीतील वडील इथपर्यंतच लक्ष न देता आमचा स्वर्गीय पिता याकडे देखील लक्ष देणार आहोत. कारण जर आम्ही स्वर्गीय पित्याचा सन्मान करू तरच आम्ही आमच्या जगिक पित्याचा सन्मान करण्यास शिकू. आजच्या संदेशाला सुरुवात करण्यापूर्वी एक सुंदरसं वचन जे एज्रा संदेशाद्वारे परमेश्वरानं इस्रायल लोकांना आणि आज आम्हाला देऊ केलेलं आहे त्या वचनाचं वाचन करूया. एज्रा याचा ग्रंथ याचा 8वा अध्याय आणि त्याचं 21वं वचन आपण वाचूया. एज्रा याचा 8वा अध्याय आणि त्याचं 21वं वचन. मग मी अहवाल नदीतील उपवास करण्याचे जाहीर केले. त्याचाही उपवासासाठी आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिन धोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. एज्रा संदेशाच्याद्वारे देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे. एज्रा संदेशा इथे एक जाहीर करत आहे. तो म्हणत आहे, मग मी अहवा नदीतीरी उपवास करायचे जाहीर केले. त्यानं जाहीर केलेलं आहे की सर्व लोक एकत्र येऊन त्या अहिवा नदीतीरी उपवास करणार आहे. आता तो पुढे म्हणतो त्याचा हेतू असा. प्रियानो, आम्ही ज्यावेळेस उपवास समयातून जातो, आमच्या वैयक्तिक उपवासातून जातो, आमच्या प्रत्येकाच्या उपवासाचा एक हेतू असतो, एक उद्देश असतो, देवाजवळ एक मागणं असतं, ते देवाने पूर्ण करावं म्हणून आम्ही उपवास आणि प्रार्थना करत असतो. एज्रा संदेश इथं म्हणत आहे की मी उपवास जाहीर केला, त्याचा एक हेतू होता आणि तो हेतू असा की एक म्हणजे आम्ही देवासमोर दीन व्हावं. उपवासाचा पहिला हेतू आहे की आम्ही देवासमोर दीन व्हावं आणि पुढे तो म्हणतो आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या धनासाठी बिनधोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही देवासमोर दीन होऊन मागावे. एकाच वचनामध्ये परमेश्वर एज्राद्वारे आम्हाला सांगत आहे की आम्हाला आमच्या लेकराबाळांसाठी, आमच्या धनासाठी जर बिनधोक्याचा मार्ग हवा आहे तर कोणत्या गोष्टी करायच्या. प्रियानो, आज आम्ही पाहतो ज्या जगिक जीवनामध्ये आम्ही जगत आहोत ते जग आमच्या लेकरांसाठी असुरक्षित असं वातावरण आहे. जिथे जाईल तिथे लेकरांना धोका आहे, त्रास आहे, विरोधी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्या लेकरांचं रक्षण व्हावं, आमच्या लेकरांभोवती देवाच्या रक्षणाचं एक कवच असावं म्हणून एज्रा संदेशा म्हणत आहे की आम्हा सर्वांना काय करायचं आहे तर आम्हा सर्वांना आमच्या लेकरांच्या बिनधोक्याच्या मार्गासाठी, धोक्यापासून रक्षण होण्यासाठी पहिली गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे आम्हाला उपवास करायचा आहे. आणि जिथे उपवास आहे तिथे प्रार्थना आहे. आम्हाला उपवास करून प्रार्थना करायचा आहे आणि देवाजवळ आमच्या लेकरांसाठी दीन व्हायचं आहे. देवाजवळ आमच्या लेकरांसाठी दीन व्हायचं आहे. होय प्रिय, देवाजवळ दीन होणं ही आमच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण देवाचं वचन सांगतं जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांच्यासाठी. आत्म्यात दीन होणे म्हणजे लीन होणे, नम्र होणे आणि स्वतःला रिक्त करणे. जे माझ्याजवळ आहे ते बाजूला ठेवून देवासमोर शून्य होणे. मी कोणीही आणि काहीही नाही. तू सर्वसमर्थ आहे आणि जो मी तुझ्या पुढे उभा आहे तो मी शून्य आहे. याला म्हणतात की देवासमोर दीन होणे. आता एज्रा संदेशा म्हणत आहे
की देवासमोर दीन व्हायचं आहे. मग दीन होणारा एक पिता जो आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो, त्या पित्याविषयी आम्ही आजच्या शुभवर्तमानात वाचतो. याईराची कन्या कोण आहे? हा याईर, तर हा याईर एक अधिकारी आहे, एक शताधिपती आहे, ज्याच्या हाताखाली नौकर चाकर सेवा करत आहे. अतिशय श्रीमंत, गर्भ श्रीमंत असा हा पुरुष आहे, तो अधिकारी आहे आणि त्याची मुलगी मरायला टेकलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये या गर्भ श्रीमंत मनुष्याने अनेक उपचार केले असतील, वैद्य केले असतील, हकीम केले असतील आणि आता त्याचा नाईलाज झालेला आहे. त्यांनी कर्मोपकर्मी येशूची सुवार्ता ऐकलेली आहे आणि आता त्याला विश्वास आहे की येशू शिवाय माझ्या मुलीला कोणीही वाचवू शकत. आणि आता या याईराने काय केलेलं आहे तर येशूकडे धाव घेतलेली आहे. त्याने येशूकडे धाव घेतलेली आहे. वचन 5 अध्यायातील 22 वचन म्हणतो, तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा अधिकारी त्याच्या पाया पडला आणि येशूजवळ नतमस्तक झाला. सभास्थानाचा अधिकारी आहे, पण ज्यावेळेस लेकराची समस्या येते अधिकार बाजूला राहतो आणि दीन होऊन वचन सांगतो, तो येशूच्या पाया पडलेला आहे, पायाजवळ नतमस्तक झालेला आहे आणि तो म्हणत आहे 23व्या वचनामध्ये, महाराज, गुरु, येशू ख्रिस्त, माझी मुलगी मरायला टेकली आहे. आपल्या लेकराची समस्या घेऊन हा अधिकारी येशूकडे आलेला आहे. तो दीन झालेला आहे, तो येशूजवळ नतमस्तक झालेला आहे आणि येशूला म्हणत आहे की माझी मुलगी मरायला टेकलेली आहे. कुठेतरी अंतःकरणात विश्वास आहे की ज्यावेळेस मी येशूजवळ याचना घेऊन जाईल, येशू माझ्या मुलीला बरं करेल. आणि ज्यावेळेस तो हे म्हणतो त्यावेळेस आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्याच्या घरी जावयाला निघाले. ज्या वेळेस कुटुंबातला पिता, ज्याला आम्ही एक खंबीर नेतृत्व म्हणतो, ज्याला आम्ही आधार म्हणतो, हा पिता येशूकडे लेकरांच्या समस्या घेऊन जातो. येशू त्याच्या घरी जायला तयार. येशू जक्कयाच्या घरी आला, येशू शताधिपतीच्या घरी आला, तुरुंगाच्या अधिकाऱ्याला येशूनं पौलानं अभिवचन दिलं की तुझं आणि तुझ्या घराण्याचं कारण आहे. येशू त्याच्या घरी जायला निघालेला. गरज आहे आम्ही आमच्या लेकरांच्या समस्या येशूपर्यंत पोहोचवू, येशूजवळ नतमस्तक होण्याची. आज लेकरं वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहेत, निराशा आहे, समाजातील वेगवेगळे धोके आहेत, त्रास आहे, आपत्ती आहे, संकट आहे, आर्थिक चणचण आहे, नोकरी व्यवसाय यांच्या समस्या आहेत. वेगवेगळ्या समस्यांमधून आमची पुढची पिढी जात आहे. आमची जबाबदारी आहे, प्रत्येक पित्याची जबाबदारी आहे, प्रत्येक कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आहे की या सर्व समस्या सोडवण्यास मी असमर्थ आहे हे स्वीकारणं आणि त्या समस्या घेऊन येशूच्या जवळ जाणं, येशूच्या पुढं नतमस्तक होणं. याईर येशू पुढे आलेला आहे, तो नतमस्तक झालेला आहे. एक वडील आपल्या मुलीसाठी येशू पुढं दीन झालेला आहे आणि परिणाम आपण पाहतो की येशू त्याच्या घरी जायला निघालेला. ज्यावेळेस येशू त्याच्या घरी जात आहे, वाटेत निरोप आलेला आहे की तुमची मुलगी मेली आहे, आता महाराजांना त्रास देऊ नका. पण येशू त्या याईराला म्हणत आहे की विश्वास ठेव आणि तो त्याच्या घरी पोहोचलेला आहे. आणि पुढे आपण पाहतो की त्यानं त्या याईराच्या मुलीला जिवंत केले. आमच्या येशूमध्ये ते सामर्थ्य आहे की आमच्या लेकरांची समस्या कितीही कठीण असो, कितीही अवघड असो, कितीही अशक्य असो, त्यातून तो आमच्या लेकरांना बाहेर काढल्याशिवाय मृत्यूमधून बाहेर काढणारा आमचा देव, जो मृत्यूमधून नवीन जीवन देऊ शकतो, तो जगातल्या कोणत्याही समस्येतून आमच्या लेकरांना बाहेर काढू शकतो. हा विश्वास आमच्या अंतर्गत. मूल मेला आहे, ही जरी गोष्ट येशूपर्यंत पोहोचली होती, पण येशू त्या याईराच्या घरी पोहोचलेला आहे आणि त्यानं त्या मुलीला मरणातून उठवलेला. आणि म्हणून प्रियांनो,
एज्रा संदेशाद्वारे परमेश्वर म्हणतो की तुम्हाला उपास करायचा आहे आणि दीन होऊन तुम्हाला परमेश्वराजवळ मागायचं. आता प्रियांनो, काय पित्याची जबाबदारी लेकरांच्या समस्यातून लेकरांना सोडवावं एवढीच मागणी देवाजवळ करायची आहे काय? निश्चित नाही. आणखीन एक वचन आपण वाचूया. योबासारखा पिता आम्हाला आमच्या पवित्र शास्त्रामध्ये सापडतो. आपण वचन वाचूया. योबाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आणि त्याचं 5वं वचन. योबाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय. हे भोजन समारंभ आटोपल्यावर योग त्यांना बोलवून आणून त्यांची शुद्धी करी. तो प्रातकाळी उठून त्याच्या सर्वांच्या संख्येइतक्या बलीचे हवन करी. कारण तो म्हणे, न जाणो की माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अवैध केला असेल. असा योबाचा नित्यक्रम असेल. योबाचा एक नित्यक्रम होता. तो एक पिता आहे. त्याला 7 पुत्र आणि 3 कन्या आहेत. 10 संततीचा हा पिता आहे आणि याचा एक नित्यक्रम आहे. तो नित्यक्रम असा आहे की रोज संध्याकाळी जेवण आटोपल्यावर देवाचं वचन तो सांगतं की तो काय करी, तर तो त्यांची शुद्धी करण्यासाठी त्यांच्या संख्ये इतकं हवं देवाला करी आणि देवाजवळ प्रार्थना करी की न जाणो माझ्या मुलांकडून पुत्रांकडून देवाचा अवहेर झाला असेल. कळत नकळत आचाराने विचाराने माझ्या एखाद्या लेकरानं जर देवाचा अवहेर केला असेल, देवाचा अपमान केला असेल, देवाला दुःख दिलं असेल, तर देवानं माझ्या लेकराला क्षमा करावी. म्हणून नित्य या पित्याचा एक क्रम होता आणि तो क्रम हा होता की त्यांच्या संख्ये इतकं तो हवं. किती सुंदर उदाहरणं पवित्र शास्त्राने आम्हाला देऊन ठेवलेली आहे. आज प्रत्येक पित्याची जबाबदारी आहे की आमचं लेकरू त्याच्याकडून देवाचा अवहेर तर होत नाही ना. आमचं लेकरू आज देवाला सोडून अन्य देवाच्या पाठीमागे तर नाही ना. आमचं लेकरू जे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करण्यात गुंतलेलं तर नाही ना. आणि जर त्याच्या जीवनामध्ये देवाचा अवहेर होईल अशी एखादी गोष्ट होत आहे तर पित्याची जबाबदारी आहे की रोज आणि रोज नित्य देवाजवळ लेकरांसाठी क्षमा मागणं आणि लेकरांसाठी प्रार्थना. पिता होणं ही फार कठीण गोष्ट आहे. कारण पिता म्हणजे खांद्यावर जबाबदारीचं ओझ आहे. कुटुंबाची जबाबदारी आहे, लेकरांची जबाबदारी आहे आणि कुटुंबाला संस्कारामध्ये वाढवण्याची जबाबदारी आहे. आणि म्हणून पिता होणं ही सोपी गोष्ट नाही. फक्त जगिक गरजा भागवणं एवढीच गोष्ट नाही, तर देवाजवळ लेकरांसाठी रोज आणि रोज उपास करणं, प्रार्थना करणं, दीन होणं, आपल्या लेकरांच्या समस्या देवापर्यंत पोहोचवणं आणि आपल्या लेकरांसाठी देवाजवळ क्षमा मागणं, रोज आणि रोज कुटुंबामध्ये प्रार्थनेची वेदी तयार करणं ही प्रत्येक पित्याची जबाबदारी. मग प्रियांनो, काय कुटुंबामध्ये पित्याची एकट्याचीच ही जबाबदारी आहे काय? निश्चित नाही. तर लेकरांची देखील पित्याकडून जशी अपेक्षा आहे तसं लेकरांचं देखील कर्तव्य आहे. वचन वाचूया आपण अजून एक. नीतिसूत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 8वं आणि 9वं वचन. नीतिसूत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 8वं आणि 9वं वचन. माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध आहे, आपल्या आईची शिस्त सोडू नको, कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हार आहे. देवाचं वचन प्रत्येक मुलाला, प्रत्येक पुत्राला, प्रत्येक कन्येला एक आज्ञा देत आहे आणि ती आज्ञा ही आहे की माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, कारण तो बाप आहेस आणि तू मुलगा आहेस. त्याचा बोध तुला ऐकायचा आहे. आपल्या आईची शिस्त सोडू नको आणि त्याचं कारण पुढं दिलेलं आहे, कारण ती तुझ्या शिराला भूषण आणि गळ्याला हार आहे. जो पुत्र वडिलांचा बोध ऐकतो आणि आईची शिस्त सोडत नाही त्याला अभिवचन आहे शिराला भूषण आणि गळ्याला हार असं. प्रत्येक लेकराचं हे कर्तव्य आहे की वडिलांचा बोध ऐकून त्याच्यावर त्याला चालू.
आणि दावीद राजाचं सुंदर उदाहरण पाहतो की दावीदानं शैमोनाला सुंदर बोध केलेला आहे. ज्या पित्याच्या मार्गात मी चाललेलो आहे त्याचा तुला आदर करायचा आहे. आणि पुत्राने देखील काय केलेलं आहे तर शैमोन आपल्या पित्याप्रमाणे देवाच्या भयामध्ये चाललेला आणि शैमोनासारखा कोणी झाला नाही आणि कोणी पित्याचा बोध ऐकणं हे फार गरजेचं आहे. मग फक्त जगी पित्याचा सन्मान करणं हाच आजच्या दिवसाचा उद्देश नाही, तर जे वचन आम्ही वाचलं मलाकीयाच्या पहिल्या अध्यायामध्ये त्या वचनामध्ये 6व्या वचनात मलाकी संदेशाच्या द्वारे परमेश्वर इस्रायल लोकांना खडसावत आहे. इस्रायल लोकांना खडसावून एक प्रश्न विचारत आहे. वचन वाचूया आपण मलाकीयाचा पहिला अध्याय आणि त्याचं 6वं वचन. मुलगा आपल्या बापाचा चाकर व आपल्या धनाचा सन्मान करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान खोटे आहे, मी धनी आहे तर माझे भय खोटे आहे, असे त्याच्या नामाचा अपमान करणाऱ्या तुम्हा याजकास परमेश्वर विचारतो. तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या नामाचा कोणत्या प्रकारे अपमान केला. परमेश्वर एक प्रश्न इस्रायल लोकांना याजकांना खडसावून विचारत आहे. तो म्हणत आहे की मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा सन्मान करतो, हे करणं गरजेचं आहे. तर मी बाप आहे, मी स्वर्गीय पिता आहे, तर माझा सन्मान खोटे आहे. म्हणजेच इस्रायल लोक त्यावेळेस परमेश्वराचा सन्मान करत असतात. आज परमेश्वर आम्हा प्रत्येकाला एक प्रश्न विचारत आहे की जर तुम्ही मला बाप म्हणता, जर तुम्ही मला पिता म्हणता, जर तुम्ही माझ्याजवळ पुत्राच्या नात्याने अनेक मागण्या करता, तर माझा सन्मान कुठं आहे? काय तुम्ही माझा सन्मान करता? स्वर्गीय पित्याचा सन्मान करणं हा गरजेचं आहे, कारण तो स्वर्गीय पिता. गीतात आम्ही म्हटलेलं आहे की परमपिता की प्रत्येक पित्याची इच्छा आहे की लेकरांनी त्याच्या आज्ञेत वाढावं, लेकरांनी त्यांचा बोध ऐकावा. आणि आमच्या स्वर्गीय पित्याची देखील इच्छा आहे की आम्ही त्याचा सन्मान करावा. मग स्वर्गीय पित्याचा सन्मान करायचं म्हणजे काय करायचं तर स्वर्गीय पित्याला संतोषकारक असं जीवन करायचं. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की 365 वर्ष एक व्यक्ती अशी आहे की ती देवाला संतोष देणारं जीवन जगली आहे. आणि ती व्यक्ती कोण आहे? हनोक, जो देवाच्या मार्गामध्ये चाललेला आहे. आणि 1, 2, 3 नाही तर 365 वर्ष तो देवाच्या सानिध्यात चाललेला आहे. आणि वचन सांगतं की त्याने देवाला संतोष दिलेला आहे, त्यानं स्वर्गीय पित्याचा सन्मान केलेला आहे. आणि त्याचा जर आम्ही परिणाम पाहिला तर या पित्याच्या देवाला संतोष देण्यामुळे आपण पाहतो की हनोक देवाबरोबर चालला आणि त्याबरोबर तो नव्हता, कारण देवानं त्याला नेलेला आहे. देव त्याला घेऊन गेलेला आहे, कारण 365 वर्ष हा देवाच्या सानिध्यामध्ये राहिलेला आहे. आणि दुसरा परिणाम काय झालेला आहे तर त्याचा मुलगा मथुशलह याला देवानं दीर्घायुष्य दिलेला आहे. या मथुशलहला परमेश्वरानं सर्वात जास्त असं आयुष्य देऊन केलेलं आहे. आमच्या लेकरांना जर दीर्घायुष्य मिळावं अशी पित्याची इच्छा आहे, आमचं लेकरू जर सुरक्षित राहावं अशी पित्याची इच्छा आहे, आमचं लेकरू बिन धोक्याच्या मार्गात चालावं अशी जर पित्याची इच्छा आहे, तर पित्याला 2 गोष्टी करायच्या आहेत. एक स्वर्गीय पित्याचा सन्मान करायचा आहे, एक स्वर्गीय पित्याला संतोषकारक असं जीवन जगायचं आहे. आणि 2 आपल्या लेकरांसाठी उपास प्रार्थना करून दीन होऊन परमेश्वराच्या चरणाजवळ आमच्या लेकरांच्या समस्या मांडायच्या. प्रभू करो आणि आमचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आरोग्याचं असेल.